मायकेल अँजेलो जो होता ना, मायकेल अँजेलोला विचारलं की एवढ्या सुंदर मूर्ती तू कशा तयार करतोस, तर तो म्हणाला की चांगली मूर्ती तिथेच असते, मी फक्त अननेसेसरी पार्ट करतो. ओके, हाय कौस्तुभ, हाऊ आर यू? फाईन. काय म्हणतो? काय नाही रे, तुझा तो व्हिडिओ बघितला 10वी नंतर पुढे काय. बरोबर तर बरोबर. त्याच्यानंतर दुसऱ्या व्हिडिओची प्रतीक्षा होती खरं तर, परंतु आधीच्याच व्हिडिओवर काही डाऊट्स होते ते मी घेऊन तुझ्या पुढे आलोय. नक्की नक्की. ओके, सो पहिल्यांदा मी सांगतो मला ज्या गोष्टी डाऊटफुल वाटल्या त्या किंवा ज्याच्यावर मला डाऊट्स आहे. पहिली गोष्ट म्हणजे तू असं बोलला होता की 10वी नंतर 4 स्ट्रीम आहे, त्यापैकी डिप्लोमा करू नये. बरोबर. पर्सनली मला असं वाटतं डिप्लोमा करावा. ओके, कारण मोस्ट ऑफ द जनता इंजिनिअरिंगला जाते. 11वी-12वी मध्ये तुम्ही जनरल सायन्स घेता, अशा गोष्टी शिकता ज्या कदाचित तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये खूप कमी युज होतात. ओके, बेटर वे तेच तुम्ही डिप्लोमा केला, 1 वर्ष जास्त लागेल पण तुम्ही अर्धे इंजिनियर डिप्लोमा नंतर बनता. बरोबर बरोबर है ना. बरोबर. ही एक गोष्ट. सेकंड गोष्ट अशी मला खटकली होती की म्हणजे खटकली नव्हती, त्याच्यामध्ये तू असा बोलला होता की कुठली फील्ड चूज करायच्या पहिले तुम्ही रिसर्च करा. ऑफकोर्स रिसर्च प्रत्येक जण करतो. बरोबर. ओके, इट्स क्वाईट कॉमन सेन्स. ओके, पण जेवढा रिसर्च केला तेवढं जास्त कन्फ्युजन वाढतं. बरोबर. कारण इंटरव्ह्यू रिसर्च करणार कुठे करणार? तुमच्या आजूबाजूच्या लोकांना विचारणार. एव्हरीवन हॅज देअर ओन पर्स्पेक्टिव्ह टू लुक ऍट द थिंग्स. माझ्या मते इंजिनिअरिंग चांगलं आहे, कदाचित इतरांच्या मध्ये इंजिनिअरिंग एक असं पण म्हणतात एक दगड फेकून मारा, तो जाऊन एखाद्या इंजिनिअरलाच लागेल. ओके, प्रत्येकाचे परसेप्शन्स आहे. ओके, सो विचारायचं कोणाला? फॉल्स गाईड व्हायचे खूप जास्त चान्सेस आहे. इंटरनेटवर असलेल्या सगळ्याच गोष्टी काही ट्रू नाही. ओके, सेकंड थिंग, जे लोक ड्रिव्हन आहे, ज्यांचं 5वी पासून 8वी पासून व्हॉट एव्हर ठरलं आहे की मला MPSC करायचं आहे, मला स्पोर्ट्स मध्ये जायचं आहे, मला सिंगर बनायचं आहे, मला ऍक्टर बनायचं आहे, त्यांच्यासाठी मला वाटते हा व्हिडिओ नाहीच आहे. मी त्या समोर घेऊन आलोय ज्यांना सगळंच चांगलं वाटतं. बरोबर. ओके, ज्यांना सगळंच चांगलं वाटतं. म्हणजे मला पण 10वी नंतर मला सगळं चांगलं वाटायचं, 12वी नंतर सगळं चांगलं वाटायचं. इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताना पण लिटरली म्हणजे जी ब्रांच पहिले क्लोज होत होती तिथे नंबर लागतो का नाही, मग दुसरा लागतो का नाही, म्हणजे तेव्हा आमच्याकडेच राऊंड व्हायचे, आपल्याकडेच राऊंड व्हायचे. ओके, त्यानुसारच मी ऍडमिशन घेतली होती. सो म्हणजे मला लहानपणापासून कम्प्युटर इंजिनियरच बनायचं होतं. बघितलं पण नव्हतं. ठीक आहे, सो हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. तर त्या हिशोबाने मला असं वाटतं तू गाईड करावं मला, जेणेकरून जर हा व्हिडिओ युट्यूबवर पण जात असेल तर त्यांना खूप जास्त फायदा होईल. सो वी स्टार्ट विथ डिप्लोमा आणि फील्ड कशी चूज करावी आणि रिसर्च कसा करावा. बरोबर. डिप्लोमाच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी अजून एकदा हे करतो की ज्या मुलांचं ऑलरेडी ठरलेलं आहे की मला काय करायचंय, त्यांनी ते व्हिडिओ थांबवला तरी काय हरकत नाही. ठीक आहे, पण बघावा असं माझं मत आहे. ठीक आहे, बघावा असं माझं मत आहे. काय टॅली होऊन जाईल त्यांचं की त्यांचा जो डिसिजन आहे तो बरोबर आहे की नाही ते टॅली होऊन जाईल. डिप्लोमा का नको? ठीक आहे, ह्याच्यामध्ये 2 कॅटेगरीची मुलं. एक ज्यांचं कन्फर्म आहे की मला इंजिनिअरिंग करायचं त्यांनी का करू नये डिप्लोमा, आणि एक ज्यांचं कन्फ्युजन आहे की मला इंजिनिअरिंग करायचं की नाही त्यांनी का करू नये डिप्लोमा. 2च टाईपची मुलं, ऑब्व्हियसली 2च टाईपची मुलं असतात. ठीक आहे ना, की एक मुलगा जो आहे की ज्याचं 100% शुअर आहे की मला इंजिनिअरिंग करायचं त्यांनी डिप्लोमा करू नये असं माझं मत आहे. ज्या मुलांचं 50-50 आहे की करायचं पण आहे नाही पण आहे माहिती नाहीये, अशा मुलांनी का करायचं नाही डिप्लोमा याचं पण मी उत्तर देतो. ज्यांना करायचंच नाहीये इंजिनिअरिंग तर ते ऑब्व्हियसली डिप्लोमाच्या नादालाच नाही लागणार. सो ती कॅटेगरी तर कटली. ज्यांना कन्फर्म इंजिनिअरिंग करायचं, ज्यांचं डेडिकेटेड आहे की बाबा यस इंजिनिअरिंगच करायचंय, अशी जी मुलं आहेत त्या मुलांनी, असं माझं मत आहे की त्या मुलांनी बेस्ट ऑफ द बेस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट्स मधून करावं. दॅट इज I2IITs, NITs, IITs इथून करावं. अनफॉर्च्युनेटली डिप्लोमा नंतर दे डोंट गेट डायरेक्ट ऍडमिशन इन टू द IITs, NITs, I2IITs. ओके, काय सांगतोस? त्यांना एनिवेज जेई किंवा जेई मेन्स आणि जेई ऍडव्हान्स द्यायलाच लागतं. ओके, जी 11वी-12वीची मुलं देतात. मग वाय आर यू वेस्टिंग 1 more year?
ओके, म्हणजे यांच्यासाठी IIT NIT स्कोपच नाही आहे, डिप्लोमा त्यांनी केलाय. स्कोपच नाही, ऍब्सोल्यूट स्कोप नाही. मग तुम्हाला जर इंजिनिअरिंग करायचं आहे, तुमच्यासाठी बेस्ट इन्स्टिट्यूट क्लोज होत असतील तर वाय वुड यू चूज दॅट? बरोबर आहे. ऍटलीस्ट वी शुड एम फॉर बेस्ट इन्स्टिट्यूट. एक्झॅक्टली. दुसरं, ज्यांचं कन्फ्युजन आहे की इंजिनिअरिंग करायचं की नाही करायचं, ठीक आहे, आता ही 10वीची मुलं आहेत, लहान आहेत, त्यांनी जर समजा ऍडमिशन घेतलं डिप्लोमाला आणि ड्युरिंग द डिप्लोमा जर अशी वेळ आली की यार आय डोंट वॉन्ट टू गो फॉर द इंजिनिअरिंग आफ्टर डिप्लोमा, त्यांच्यासाठी सगळे रस्ते बंद आहेत. म्हणजे रस्ते बंद आहेत याचा अर्थ असा आहे की तुम्हाला परत स्क्वेअर वन पासून सुरुवात करायला लागेल. करेक्ट. फ्यू सायन्सेसच्या जर फील्ड सोडल्या, काही बेसिक सायन्सेस म्हणजे BSCच्या जर काही फील्ड सोडल्या, तर तुम्हाला सगळ्या ग्रॅज्युएशनला ऍडमिशन मिळतं फ्रॉम फर्स्ट इयर. म्हणजे तुमचं 1 वर्ष वेस्ट गेलं. बरोबर. बरीचशी मुलं अनफॉर्च्युनेटली असं पण करतात की डिप्लोमाच्या नंतर 11वी-12वी करतात. आपल्याच बॅच मध्ये किती मुलं अशी आहेत की डिप्लोमाच्या नंतर 11वी-12वी करून इंजिनिअरिंगला आलेली. खूप त्यांची तर 3 वर्ष वाया गेली. सो इट कॉस्ट अ लॉट. इट कॉस्ट अ लॉट. ट्रू, व्हेरी खूप महाग पडतं. आता तिसरा एक पार्ट, हे डिप्लोमाचा जन्म कधी झालेला आहे, तर डिप्लोमाचा जन्म आपल्या भारतामध्ये ज्यावेळेस इंडस्ट्रियल रेव्होल्युशन पीकला होतं त्या काळामध्ये स्किल्ड लेबरची रिक्वायरमेंट खूप जास्त होती. आता 10वीच्या नंतर स्किल्ड लेबर मिळण्यासाठी 2 वर्ष म्हणजे 11वी-12वी आणि 3 वर्ष किंवा 4 वर्ष तुमचं जे काही असेल, म्हणजे टोटल 5 ते 6 वर्षाचा कालावधी लागतो. त्यावेळेस स्किल्ड लेबरची गरज जास्त असल्यामुळे त्यांनी हा नवीन प्रोग्राम चालू केला की बाबा 10वीच्या नंतर 3च वर्षामध्ये आम्हाला स्किल्ड लेबर मिळायला पाहिजे. आता ती गरज उरलेली नाहीये, त्यामुळे डिप्लोमाच्या नंतर तुम्ही एम्प्लॉयबल पण नाही. म्हणजे कुठल्याच दृष्टिकोनातून डिप्लोमाचा कसाच फायदा होताना दिसत नाही पाहिजे तसा, त्यामुळे डिप्लोमा नको. ऍक्सेप्टेड. आता दुसरा प्रश्न होता रिसर्चचा. ठीक आहे. आता तू जे म्हणाला की बाबा 10वीच्या नंतर पॅरेंट्स जे आहेत, आपले त्या दिवशी जे बोलणं जे झालं होतं त्याच्यामध्ये पण तू म्हणाला होता मला की पॅरेंट्स खूप जास्त ओव्हर कॉशियस झालेले, त्यामुळे ते खूप जास्त रिसर्च करतात. माझ्या एवढ्या वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर मला हे लक्षात आलेलं आहे की पॅरेंट रिसर्च नाही करत, पॅरेंट चौकशी किंवा चर्चा करतात. दॅट्स व्हॉट वी कॉल रिसर्च. एक्झॅक्टली. रिसर्च नाही. बरं. रिसर्च मध्ये एव्हरी डे तुमच्याकडे जी इन्फॉर्मेशन येते त्या इन्फॉर्मेशनला तुमच्या आधीच्या इन्फॉर्मेशन बरोबर टॅली करून तुम्हाला कॉमन पार्ट बाहेर काढायचा असतो. बरं. आणि त्या पार्टला तुमच्या एंड गोल बरोबर टॅली करायचं असतं. फॉर एक्झाम्पल मला असं वाटतं की मी इंजिनिअरिंग करावं असं जर एखाद्या मुलाला वाटत असेल तर त्यांनी मॅक्सिमम इंजिनियर्स बरोबर बोलावं. 100 पैकी 90 इंजिनियर्स जे आहेत आपल्याकडचे ते त्याला असं सांगतील की इंजिनिअरिंग का करू नये. मजाकमध्ये तसं सांगतील, पण ऑनेस्टली इंजिनिअरिंग करावं. एक्झॅक्टली. इंजिनिअरिंग इज अ मॅजिक. मला स्वतःला इंजिनिअरिंग प्रचंड आवडतं. इंजिनिअरिंग मारणारे दुसरं कोणी नसेल. एक्झॅक्टली. मी आता कुठल्याही मुलाला 10वीच्या उंबरठ्यावर असं सांगणार नाही की तुम्ही कुठली इंजिनिअरिंग करायची हे फिक्स करा, की तुम्ही मेकॅनिकल करायची की त्याच्यासाठी 12वीच्या नंतरचा स्कोप आहे आपल्याला. त्यावेळेस आपल्याला बऱ्यापैकी वेळ मिळतो आणि तोपर्यंत आपली मॅच्युरिटी पण वाढलेली असते. मुद्दा असा आहे की वेदर टू डू इंजिनिअरिंग ऑर नॉट, वेदर म्हणजे मला इंजिनिअरिंग बरोबर रेझोनेट होतं की नाही, याच्यासाठी यू नीड टू डिस्कस. तुम्हाला बोलायला लागेल. जी चांगली लोक आहेत, जी चांगली इंजिनियर्स झालेली आहेत, नॉट एव्हरी इंजिनियर, बट हे चांगले इंजिनियर कळणार कसे? सो टॉक एव्हरीवन हू कम्स इन फ्रंट ऑफ. मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं माझ्या की लोकांना तुम्ही इंजिनियर होऊ शकता की नाही हे ठरवू देऊ नका. तुम्हाला स्वतःला वाटतं का तुम्ही इंजिनियर व्हावं हे ठरवा. माझा हाच डाऊट होता. अरे तू यस एक्झॅक्टली. अरे तू चांगला इंजिनियर होशील, दुसऱ्याला नका विचार की मी चांगला इंजिनियर होऊ शकतो का. तुम्हाला स्वतःला वाटतं का मी चांगला इंजिनियर होऊ शकतो. ओके, एक मिनिट. मी कसं ठरवायचं की मी चांगला इंजिनियर बनू शकतो की नाही? मी तर 10वीत आहे. पिन पॉइंट क्वेश्चन आहे हा. पिन पॉइंट क्वेश्चन. मी बॉर्डर बघण्यासाठी आर्मी पण मध्ये पण जाऊ शकतो चांगल्या पद्धतीने. एक्झॅक्टली. पिन पॉइंट क्वेश्चन आहे. सो अशा वेळेस ना
मी जनरली मुलांना सांगतो की डोंट गो फॉर द सिलेक्शन क्रायटेरिया, गो फॉर द रिजेक्शन क्रायटेरिया. व्हॉट इज मीन बाय रिजेक्शन क्रायटेरिया? रिजेक्शन क्रायटेरिया म्हणजे मला काय करायचं याच्या बाबतीत कन्फ्युजन आहे, दॅट आय अग्री. पण मला काय करायचं नाहीये याच्या बाबतीत मध्ये ऍब्सोल्यूट कन्फ्युजन नाहीये. ट्रू. मेडिकल नाही राव, आपण जाऊ शकत नाही मेडिकलला, आपल्याला आवडतच नाही. आर्ट्स आपल्यामध्ये नाही, आपल्याला नाही करायचं. आर्ट्स बिट्स आपल्याला नाही करायचं. कॉमर्स, आय थिंक यार कॉमर्स मला आवडतं, मॅथमॅटिक्स वगैरे, पण ते 12वी सायन्सच्या नंतर पण मी करू शकतो. सो ओके फाईन, ठीक आहे. म्हणजे मी कॉमर्सचा ऑप्शन ओपन ठेवू शकतो. म्हणजे 12वी सायन्सच्या नंतर माझ्याकडे कॉमर्स ऑप्शन ओपन आहे. सो आता आय कॅन गो फॉर द सायन्सेस अँड आय कॅन ट्राय फॉर द इंजिनिअरिंग. ठीक आहे ना, इंजिनिअरिंग साठी मी ट्राय करू शकतो. इंजिनिअरिंग मध्ये मी झोकून देऊन काम करू शकतो. इंजिनिअरिंगच्या एंट्रन्सेस क्रॅक करू शकतो. इंजिनिअरिंगच्या एंट्रन्सेस क्रॅक केल्यानंतर आय डिसाईड की इंजिनिअरिंग करायचं की कॉमर्सला जायचं. ओके. आता असं नाही होणार आहे की इंजिनिअरिंगची एंट्रन्स मी क्रॅक केली की मला घरून उचलून घेऊन जातील, आता नाही, आता इंजिनिअरिंगच करायचं, असं थोडीच होणार. सो दॅट मेक्स सेन्स की बाबा नाही, सिलेक्शन क्रायटेरियापेक्षा रिजेक्शन क्रायटेरिया गोज वेल. मोस्ट ऑफ द टाइम आपला हा जो सिलेक्शन आणि रिजेक्शन क्रायटेरिया हा स्टुडंट आणि त्याचे पॅरेंट्स हे सर्टन अजम्पशन्स वर ठरवतात. म्हणजे जे मी ऐकलंय, ओके, की याला मॅथमॅटिक्स जमतं, तू इंजिनिअरिंग बन. ओके, चुकून मॅथमॅटिक्स मध्ये पास झालाय तर बेटा तू दुसरं काहीतरी बन, किंवा आपल्या शेताजवळ एक मेडिकल टाक, शेती पाहणं, मेडिकल पण चालतंय, इंजिनिअरिंगला. ओके, बरोबर. म्हणजे आता स्वतःला ओळखायचं म्हणजे कशा बेसिसवर, हा एक वे होता की जेणेकरून तुम्ही स्वतःला ओळखू शकता. पण याला कितपत खरं मानशील? आता 2-3 गोष्टी असतात जनरली, मी मुलांच्या बाबतीमध्ये पण सांगतो बऱ्याच वेळा. 2-3 गोष्टी असतात. एक म्हणजे आपण आता मोठे झालो त्यामुळे आपल्याला माहिती आहे की नो डिसिजन इज ब्लॅक अँड व्हाईट. प्रत्येक डिसिजन घेताना तो ग्रे शेड असतो. फॉर एक्झाम्पल, मी आता माझ्या 11वी-12वीच्या मुलांना म्हणतो की ज्यावेळेस तुम्ही मॅथमॅटिक्स घ्याल, ठीक आहे ना, पीसीएम घेतात जनरली मुलं, इंजिनिअरिंगचा ग्रुप घेतात, ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंगचा ग्रुप घ्या त्यावेळेस तुम्हाला बायो बद्दल अट्रॅक्शन कधीच वाटणार नाही असं नाही म्हणत. देर इज सम पॉइंट की ज्यावेळेस अरे यार मॅथमॅटिक्स हार्ड जाते, यार मी बायो घ्यायला पाहिजे होतं, असं होऊ शकतं. हे आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा होतं, ठीक आहे ना. पण मग फक्त मला कधीतरी वाटेल या भरोशावर सध्याचा इंटरेस्ट जो तुमचा आहे ना, तो इंटरेस्ट कट करून डोंट गो फॉर दॅट. म्हणजे मला आता वाटतं की मी इंजिनिअरिंग करावं मेडिकल पेक्षा, माझं इन्क्लिनेशन जास्त इंजिनिअरिंग कडे आहे, सो आय विल चूज इंजिनिअरिंग. खतम. दॅट शुड बी द स्ट्रेट अवे डिसिजन तशा पद्धतीने असावं. आता दुसरा एक पार्ट असतो की यार मी 10वीत आहे, मग मी डिसिजन कसं काय घेणार, व्हॉट यू आस्क, की यार मी 10वीत आहे, मग मी सिलेक्शन रिजेक्शन क्रायटेरिया कसा काय हे करणार. हा, आय कम्प्लिटली अग्री की सिलेक्शन क्रायटेरिया घेण्यासाठी यू गोना नीड हेल्प, यू गोना नीड सम मॅच्युरिटी. पण रिजेक्शन क्रायटेरियासाठी यू डोंट नीड एनी. म्हणजे मला जर कन्फर्म ठरलं माझं की 11वी-12वी मध्ये मला बायो ग्रुप नकोच आहे किंवा मला इंजिनिअरिंग ग्रुप नकोच आहे, तर हे माझ्याकडे शुअर आहे. आणि जर तरीही जर मी ते घेतलं तर आय वोंट गेट डेडिकेशन टुवर्ड्स दॅट फील्ड. म्हणजे माझी जर बायो आवडत नसताना पण मी जर त्या फील्डला जर चूज करत असेल तर माझी डेडिकेशन येणार नाही. आय विल नॉट एंड अप इन टू अ व्हेरी गुड इन्स्टिट्यूशन आफ्टर 12th. माझ्या घरी 4 डॉक्टर आहेत, मग मी 5वा डॉक्टर व्हायला पाहिजे का? जर मला वाटत नसेल तर माझं डेडिकेशन पण येणार नाही. मग मी ना इंजिनियर होईल ना डॉक्टर होईल. आय हॅव टू एंड अप विथ सम मीडियोकर फील्ड. सो यू हॅव टू चूज. यू हॅव टू चूज. अगेन मी या ठिकाणी एक गोष्ट अधोरेखित करतो की ज्यांचं कन्फर्म ठरलेलं आहे की 12वीच्या नंतर काय करायचे, त्यांच्यासाठी हे ऑप्शन्स देत नाहीये. मी अशा मुलांसाठी सांगतोय की ज्यांचं कन्फ्युजन आहे की बाबा मी 11वी-12वीच्या नंतर काय करावं, त्यांच्यासाठी मी स्वतः सांगेन की 11वी-12वी सायन्स करून, बिकॉज इट इज अ मिनिमम रिस्क पाथ. तुमच्यासाठी कुठलीच फील्ड क्लोज होत नाही याच्यामध्ये. इनफॅक्ट मला पण असं सांगायला म्हणजे जास्त विश्वासाने मी असं सांगू शकतो की 10वी पेक्षा 12वी नंतर तुम्ही चांगलं डिसिजन घेऊ शकता की तुम्हाला करायचं काय. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली.
ऍब्सोल्युटली. सो आता आणि आता बरीच लोक काय करतात तरी का अननेसेसरी ते म्हणतात ना बालकी खाल निकालना म्हणतात ना, की 12वीच्या नंतर इंजिनिअरिंग करायचं, मग इंजिनिअरिंगच्या नंतर कुठली फील्ड घ्यायची, मग कुठल्या फील्डमध्ये जास्त स्कोप आहे इंजिनिअरिंगच्या नंतर, मग आम्ही पीसीएमबी ठेवतो आणि मग आम्ही मग 12वीच्या नंतर आम्ही मग बायोटेक्नॉलॉजी करतो, सो आमच्याकडे दोन्ही ऑप्शन्स ओपन राहतील वगैरे. आय डोंट थिंक की तेवढी बालकी खाल निघालने की जरूरत. ओके. ठीक आहे, मला वाटतं की सोपा आणि कमी कन्फ्युजन वाला पाथ जो आहे ना, दॅट लीड्स टू अ ग्रेटर फ्युचर. ओके. ठीक आहे, आणि मिनिमम रिस्क वाला पाथ लीड्स टू अ ग्रेटर, म्हणजे चांगला ऑप्शन तुमच्या मुलांसाठी तुम्ही देऊ शकता. तुम्ही त्यांच्यासाठी जास्त रिसर्च करण्यापेक्षा जास्त चर्चा केली ना, कन्फ्युजन जास्त वाटतं. ऑनेस्ट. सो मला वाटतं की इफ यू आर कन्फ्युज डायरेक्टली, मला असं वाटतं की तुम्ही प्रोफेशनल हेल्प घ्यावी. देर आर मेनी इन्स्टिट्यूट्स की जे तुम्हाला प्रोफेशनली हेल्प करतात की तुमचा करिअर पाथ चूज करण्यासाठी. ओके. So you can go over there, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये but असे write काही it on the institute सांगू शकला ना तर खूप बेटर होईल. सध्या तरी माझ्या डोळ्यासमोर तो ज्ञानप्रबोधिनी आहे, विच इज द बेस्ट इन्स्टिट्यूट राईट नाऊ इन फ्रंट ऑफ मी. कारण त्यांची काउन्सिलिंग पण खूप सुंदर होते आणि त्यांची जी टेस्ट आहे ती पण ऑसम टेस्ट आहे. रादर ती टेस्ट देतानाच माझे स्वतःचे खूप सारे कन्फ्युजन क्लिअर झालेले होते. कारण की त्यांची जी प्रश्नमालिका आहे किंवा त्यांचे जर क्वेश्चनेअर जो आहे ना, तो क्वेश्चनेअर एवढा सुंदर आहे की तसे प्रश्न मी स्वतःलाच कधी विचारले नाही. तू जमलं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ती लिंक टाकून देशील की बा ती काय? ऍब्सोल्युटली टाकून देईन ऍब्सोल्युटली. सो मला सध्या तरी ती जी आहे ती खूप सुंदर प्रश्न, म्हणजे क्वेश्चनर ते खूप सुंदर वाटतं. ते माझे स्वतःचे कन्फ्युजन खूप जास्त क्लिअर करतो की जे क्वेश्चन्स मीच कधी स्वतःला विचारलेले नव्हते. ओके. आणि त्याच्यानंतरची जी त्यांची काउन्सिलिंग होते, 1-on-1 जी होते, ती पण खूप सुंदर होते. आणि एक छान मला त्यांच्या काउन्सिलिंगच्या बाबतीमध्ये वाटतं की ती तुम्हाला डिसिजन सांगत नाही, जा बाळा आता इंजिनिअरिंग कर. सो ते अशा पद्धतीने तुम्हाला डिसिजन देत नाही. ऍट द एंड ऑफ द डे डिसिजन तुमच्या हातामध्ये, आणि रादर तुम्ही घेतलं तरच तुम्ही त्याची रेस्पॉन्सिबिलिटी घेता आणि कमिटमेंट तुमच्याकडून येते. सो दॅट्स ग्रेट यार, दॅट्स ग्रेट. मला बऱ्याचशा गोष्टी कळाल्या. ओके. म्हणजे आतापर्यंत माझं असं होतं की आपण मोस्ट ऑफ द इंजिनिअरिंग बद्दलच बोललो, परंतु आतापर्यंत लिटरली मी तरी असं सांगायचो की बाळा तू मेडिकल टाकायचं आहे ना, 10वी नंतर सरळ डी फार्मसीला ऍडमिशन घे. ओके. बरोबर. 2 ते 3 वर्षामध्ये तुझं डी फार्म कम्प्लीट होतं, मेडिकल टाकायचं आहे ना, फायनल एम आपला मेडिकल आहे. बरोबर. मेडिकल टाकायचं आहे. ओके. खतम. बेस्ट कर. सो आणि कळत नाही काय करायचं आहे, सरळ सायन्स घे. बरोबर. हा, तुझं ठरलंय तुला स्पोर्ट्स मध्येच जायचं आहे, तर तुला मला विचारायची गरज नाहीये, माझ्याकडून अशुरन्स घेऊ नको तू. ओके. बरोबर. एक्झॅक्टली. यू टेक डिसिजन अँड मेक इट राईट. तुम्हाला जर कन्फ्युजन असेल, व्यवस्थित सायन्स घ्या. सायन्स घेताना पीसीएमबी घेतल्यापेक्षा आयदर पीसीएम घ्या और पीसीबी घ्या. हे कन्फ्युजन तुम्ही 10वी नंतरच क्लिअर करा. अननेसेसरी दोन्ही स्ट्रीम हँडल करणं कठीण आहे, राईट? अननेसेसरी आहे, कठीण नाहीये. यू कॅन डू दॅट, बट माझं म्हणणं आहे की अननेसेसरी कन्फ्युजन तयार करण्यात फोकस ऑन वन स्ट्रीम. इफ यू आर हॅव्हिंग बायो ऑल्सो अँड हॅव्हिंग पीसीएम ऑल्सो. एक्झॅक्टली. असं होईल की इथे अल्जेब्रा कठीण वाटतं तर तुम्ही बायो मध्ये वेगळा ते आणखीन काहीतरी रेस्पिरेशन शिकणार. ओके. बरोबर. इकडे आणखीन काहीतरी न्यूरॉन्स व्हॉट एव्हर त्यातला टॉपिक कठीण वाटत असेल तर तुम्ही पुन्हा याच्यावरच्या न्यूमेरिकल मेथडवर शिफ्ट होणार. तर तुम्ही दोनपैकी काय जस्टिफाय नाही करू शकणार, म्हणजे जस्टिस कोणालाच देणार नाही तुम्ही. सो बेटर 10वी नंतर आयदर पीसीएम और पीसीबी दोनपैकी एक चूज करा. सेफ प्लेस आहे. ओके. आणि तुमच्यासाठी नंतर सगळे ऑप्शन्स ओपन आहे. बरोबर. राईट. आणि डिप्लोमा, आता मला पण ऍग्री झालोय मी की डिप्लोमा शक्यतोवर अवॉइड करा. शक्यतो अवॉइड करा. नकोच डिप्लोमा. मायकेल अँजेलो जो होता ना, मायकेल अँजेलोला विचारलं की एवढ्या सुंदर मूर्ती तू कशा तयार करतोस, तर तो म्हणाला की चांगली मूर्ती तिथेच असते, मी फक्त अननेसेसरी पार्ट काढतो. वाह, क्या बात है. सो रिजेक्शन क्रायटेरिया वर्क्स इन दॅट वे. रिजेक्शन क्रायटेरिया तशा पद्धतीने काम करतो की डे इन डे आउट ज्यावेळेस तुम्हाला अनावश्यक गोष्टी बाजूला काढायला चालू करताना, त्यावेळेस तुमच्या आवश्यक गोष्टी बरोबर रूपाला यायला चालू. यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट. मला असं वाटते माझ्या डोक्यातलं तर कन्फ्युजन क्लिअर झालंय. ओके.
पण आता तुझ्याकडे भरपूर या गोष्टींचं नॉलेज आहे, तर मला असं वाटते तू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये किंवा समजा तुला जेव्हा केव्हा पॉसिबल होईल, पुढे बरोबर. कुठल्या फील्ड प्रॉमिसिंग आहे, जसं तू आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं yes. होतं की त्याच्यामध्ये रोबोटिक्स इंजिनिअरिंग किंवा आणखीन डिजिटल बरोबर. मार्केटिंग किंवा ड्रोन इंजिनिअरिंग, अशा भरपूर गोष्टी तू मग त्याच्यामध्ये लिस्ट आउट केल्या होत्या आधीच्या बरोबर. व्हिडिओमध्ये. ओके, बरोबर. तर त्या कशा जायच्या, त्याच्या एक्झाम्स कुठल्या असतात, बेस्ट कॉलेजेस कुठले आहे, कुठलं एम ठेवायला पाहिजे Absolutely. किंवा काय करायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळेस मी माझ्यासोबतची मुलं पाहिल्या, त्यांना एरोनॉटिकल इंजिनिअरिंगला जायचं होतं. ओके अच्छा. ओके, अँड ऍट द एंड दे एंड अप विथ सम डिप्लोमा कोर्स और सम लायसन्स कोर्स इन एरोनॉटिकल. अजून आता ही जी 10th ची मुलं जी पास आउट होत आहेत आता, ती त्यांची मुलं जे पास आउट होत आहेत आता, या मुलांच्या पुढे तर अजून एक खूप सुंदर ऑप्शन ओपन होत आहे की आज आय थिंक आजच्या किंवा कालच्या दोन्हीपैकी एकाच्या न्यूज मध्ये मी वाचलं की एज्युकेशन मिनिस्ट्रीने सगळ्या नॅशनल लेवल युनिव्हर्सिटीज मध्ये NEP 2020 इम्प्लिमेंट करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे वा, बेस्ट, यू विल बी एबल टू चूज द सब्जेक्ट्स यू वॉन्ट. ग्रेट. तुम्हाला जे सब्जेक्ट पाहिजे ते तुम्ही चूज करू शकता. जर मी मॅथमॅटिक्स करता करता मला जर हिस्ट्री स्टडी करायचा असेल तर आय कॅन डू दॅट. परफेक्ट. सो मेजर मायनरचा जो कॉन्सेप्ट फॉरेन कंट्रीज मध्ये आहे तो आपल्याकडे आता इम्प्लिमेंट व्हायला सुरुवात होईल. सो विच विल बी अ व्हेरी व्हेरी ऍडव्हान्टेजियस पार्ट फॉर दीज स्टुडंट्स हु आर पासिंग आउट फ्रॉम दिस इयर इन 10th च्या पास आउट होत आहेत. नेक्स्ट जनरेशन आणि नेक्स्ट टू नेक्स्ट जनरेशन मग त्याला स्किल लेबर नाही म्हणणार, त्याला अनफॉर्च्युनेटली म्हणजे मला स्वतःला मनापासून खूप वाईट वाटतं स्किल. मला ते ऐकून खटकलं, पण आता काय उपाय नाही त्याच्यावर, जे आहे ते अरे नाही म्हणजे मला खूप, पण तो म्हणजे दॅट वॉज द सीन ऍक्च्युअली, तो सीन होता. सो आय हॅव टू टेक दॅट पार्ट. ओके, एनिवेज यार, माझ्या डोक्यातले कन्फ्युजन क्लिअर झाले आहे. ओके, ग्रेट ग्रेट. आणि माझ्या मनात सध्या तरी काही डाऊट नाही आहे, परंतु तुला काही सांगायचं असेल तर यू कॅन. नाही ऍक्च्युली आता मला जे काही सांगायचं ते सेकंड व्हिडिओ जो आहे माझा सेकंड पार्ट, ऍक्च्युली आता हा व्हिडिओ मी ज्यावेळेस रिलीज होईल त्यावेळेस मी याला ठीक आहे ना, व्हॉट आफ्टर 10th पार्ट 1.5 म्हणेन याला, बिकॉज सेकंड पार्ट मध्ये आय हॅव म्हणजे मी प्रॉमिस केलेलं होतं सेकंड पार्ट मध्ये मी, जर तुम्ही समजा सायन्स फील्ड जर चूज करणार असाल तर त्याच्यामध्ये काय काय तुमचे ऑप्शन्स येतात आणि मग ते त्याच्यामध्ये कशी प्रिपरेशन करायची असते, काय काय तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटीज असतात, तुमची टाइमलाईन कशी असते. बऱ्याच वेळा मुलांकडनं अनफॉर्च्युनेटली असं होतं की 11th जे असतं ते रेस्ट इयर असतं त्यांच्यासाठी, काय करायचं 12th मध्ये करू, विच इज अ ग्रेट मिस्टेक दे डू. मग ते आपल्याला त्याच्या बाबतीत पण, सो हे सगळे जे आहे मी ते पार्ट 2 मध्ये बोलणारच आहे एनिवेज. सो त्यावेळेस मी बाकीच्या मला ज्या गोष्टी सांगायच्या त्या नक्की सांगतो. चालतंय, विल वेटिंग फॉर युअर पार्ट 2 है ना. थँक्यू आणि थँक्यू सो मच. मी आता कॉन्फिडेंटली मित्रांना सांगू शकतो की तुम्ही काय करायला पाहिजे 10वी नंतर. ओके, सो थँक्यू सो मच अँड बेस्ट विशेस फॉर ऑल गुड्स अकॅडमी. थँक्यू व्हेरी मच. यू टू. या, थँक्यू. बाय.